ओ त्याची आराधना करण्यासाठी. म्हणूया प्रभू, मला आज एक नवीन अनुभव घ्यायचा आहे. परमेश्वर, मी तुला धन्यवाद देत राहील प्रभू. आज मी माझ्या गरजांसाठी नाही परमेश्वरा, माझ्या दुःखांसाठी तुझ्याकडे आरोळी मारणार नाही प्रभू, तर आज मी तुझ्या सामर्थ्यासाठी तुझ्याकडे आरोळी मारेल प्रभू. ओ परमेश्वरा, तुझ्या आत्म्याच्या फळांसाठी मी तुझ्याकडे आरोळी मारेल परमेश्वरा. ओ परमेश्वरा, तुझ्या अद्भुत सामर्थ्यासाठी ओ परमेश्वरा मी तुझ्याकडे आरोळी मारतो परमेश्वरा. ओ प्रभू, तुझ्याकडे आरोळी मारतो प्रभू. हालेलुयाचं गजर करूया. ओ त्याचं गौरव करूया, गौरव करूया, गौरव करूया प्रियानो. ओ हालेलुया, 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 हालेलुया. त्या पवित्र आत्म्याचं स्वागत, त्या पवित्र आत्म्याचं स्वागत आमच्या जीवनामध्ये नव्याने करूया प्रियानो. परमेश्वराच्या सामर्थ्याचं स्वागत आमच्या जीवनामध्ये आम्ही नव्याने करूया. प्रत्येकजण आमचे डोळे बंद करून, प्रत्येकजण आमचा आवाज उंच करूया. कोणी शांत बसणार नाही. सर्वजण आम्ही परमेश्वरासोबत बोलूया प्रियानो, बोलूया. आम्ही ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी परमेश्वराचा गौरव करूया. त्याची उपासना करूया, त्याची आराधना करूया प्रियानो. त्याचं स्वागत आमच्या जीवनामध्ये करूया. त्याचं सामर्थ्याचं स्वागत आमच्या जीवनामध्ये करूया. हालेलुया. रबालियंदुरलाबा सखुरलाबा सूर्यंदेरलेबे सखुराना बांदेरलेबे सखुरलाबा सिरलाबांदोरियंदेरलेबे सुरलाबांदरलाबा सखिरलेबे. Welcome, Holy Spirit. We are in your presence. Fill us with your power. Live inside of me. Welcome, welcome, Holy Spirit. We are in your presence. हा प्रभू, आम्ही तुझ्या सानिध्यामध्ये आहोत. Fill us with your तुझ्या सामर्थ्याने भर. Live inside of me. आमच्यामध्ये तू वस्ती कर नव्याने. Welcome, Holy. Welcome, Holy Spirit. We are in your presence. O Rabasakarana Bandoriande. Fill us with your power. Live inside of me. You're the living water, never dying fountain. Yes, Lord. Comfort and counselor. Take complete control. Take complete control. Oh, Rabasakandoriande. You're the living water. You're the living water. Oh, तू जीवनाचं जर आहेस. Oh, Rabasakandoriande. Comfort and counselor. Take complete control. तू जीवनाचे पाणी न हटणारा झरा, सांत्वनाने साम
परमेश्वरा तू ताबा घे. ओरियांदोराला बासो खोरियांदे. सांत्वनानी सामर हे पूर्ण ताबा. स्वागत पवित्र आम्ही तुझ्या हा प्रभू आम्ही तुझ्या सानिध्यामध्ये उभा. सामर्थ्याने भर. नवीन अभिषेकाने भर. ओ नवीन अग्नीच्या सामर्थ्याने भर. स्वागत पवित्र आत्मा. स्वागत पवित्र आत्मा. स्वागत करूया आम्ही तुझ्या आमच्या हात स्वर्गाकडे करू म्हणूया. प्रभू मी तुझ्या समोर नम्र होतो. परमेश्वरा मी नव्याने भरण्यासाठी ओ परमेश्वरा स्वतःला समर्पित करतो. स्वागत स्वागत पवित्र आम्ही तुझ्या सानिध्यामध्ये मुक्तता आहे. तुझ्या सानिध्यामध्ये बंधन तोडण्याचं सामर्थ्य आहे. तुझ्या सानिध्यामध्ये पापांची क्षमा करण्याचं सामर्थ्य आहे. ओ तुझ्या सामर्थ्य ओ अद्भुत गोष्टी करणार आहे. आम्ही तुझ्या सामर्थ्याने भर प्रभू रामाच्यामध्ये. स्वागत पवित्र आत्मा. स्वागत पवित्र उर्रवा सखाराला बांदोरियंदे रेलेबे सोराला बांदराला बासोखो. ओ परमेश्वरा तुझ्या स्वराने सामर्थ्याने भर प्रभू रामाच्यामध्ये. आमच्यामध्ये वस्ती कर. नव्याने आमच्या जीवनामध्ये वस्ती कर. नव्याने 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 परमेश्वरा तू परमेश्वरा तुझा अभिषेक आम्हाला कर. ओ परमेश्वरा नव्याने तुझा अभिषेकाचा अनुभव आम्हाला घ्यायचा आहे. ओ परमेश्वरा ओ आमची पवित्र आत्म्याची आग ओ परमेश्वरा विजली असेल तर परमेश्वरा नव्याने ती भेटल्या जाऊ दे. परमेश्वरा ओ परमेश्वरा नव्याने ओ परमेश्वरा तुझा फळांचा ओ परमेश्वरा उद्रेक होऊ दे. ओ परमेश्वरा नवीन नवीन अशी गोष्ट आमच्या जीवनामध्ये ते कर. सूर्यंदोराला बासखाराला बांदोरियंदे. ओ परमेश्वरा प्रत्येकाला तुझ्याकडे आरोळी मारण्यासाठी सहाय्य कर. ओ परमेश्वरा आम्ही स्वतःला विसरून ओ परमेश्वरा तुला ओ पवित्र आत्म्याला आरोळी मारावी यासाठी तू सहाय्य कर. ओ परमेश्वरा आमचे प्रत्येक विचार तुझ्या हाती घे. ओ परमेश्वरा आमचे विचार ओ तुझ्या हाती घे. ओ परमेश्वरा आम्हाला एकाग्रतेने ओ परमेश्वरा तुला आरोळी मारण्यासाठी सहाय्य कर. ओ एकाग्रतेने ओ परमेश्वरा तुला आरोळी मारण्यासाठी सहाय्य कर. ओ परमेश्वरा प्रत्येक ओ परमेश्वरा वन विचलित करणारा ओ प्रत्येक दुष्ट योजना आम्ही तोडत आहो. परमेश्वरा ओ परमेश्वरा पवित्र आत्म्या तुझ्या सामर्थ्यामध्ये ओ तुझ्या सानिध्यामध्ये ओ प्रत्येक एक अंतःकरण तुझ्या हाती घे. ओ परमेश्वरा प्रत्येक एक हृदय तुझ्या हाती घे. ओ परमेश्वरा टेक कंट्रोल. टेक कंप्लीट कंट्रोल. ओ परमेश्वरा तुझं नियंत्रण प्रत्येकाच्या जीवनावरती आम्ही कबूल करत आहोत. सैतानाचा प्रत्येक नियंत्रण आम्ही तोडत आहोत. परमेश्वरा ओ परमेश्वरा वी ब्रेक ऑल bondages. ओ रियाबाला सखाराला बांदोरियंदे. ओ रबा बाबा 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 यंदराला सखोराला बांदरिलियानो. ओ सिखाराला बांदोरियंदेरेले बे सखोराला बा.
सामर्थ्याने भर प्रभु रामाच्या आमच्या मध्ये तू वस्ती कर, आमच्या हृदयात वस्ती कर. ओ परमेश्वरा, नव्याने आमच्या हृदयामध्ये तू वस्ती कर. ओ परमेश्वर, आमचं हृदय, ओ परमेश्वरा, तुझं वस्ती स्थान तू कर परमेश्वरा. आम्ही तुझ्या सानिध्यात रबा बाबा 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 बा सखोराला बांधाराला बा. प्रभु रामाच्या मध्ये आज का ये दिन यहोवा ने बनाया है, दुआओं मिलकर हम खुशियाँ मनाए. आओ आज का ये दिन यहोवा ने बनाया है. ताळे वाजूया. तो आओ सर्वजण. मिलकर खुशियाँ मनाए. आओ तो आओ मिलकर हम सब नाचे. तो आओ मिलकर हम सब गाए. धन्यवाद हो, धन्यवाद हो, धन्यवाद हो तेरा. Thank you for your presence. धन्यवाद हो, Thank you for your धन्यवाद हो. presence. माऊ Hallelujah. तेरा आज के दिन ताला बजिया. हम भूल जाए निराशाओं को, हम भूल जाए निराशाओं को. आशाओं का ये दिन, यीशु मसीह जो हमारे है संग, कोई नहीं तेरे बिन. तो परमेश्वर हमको बता है, हम भूल जाए निराशाओं को. आशाओं का है ये दिन, यीशु मसीह जो हमारे है संग, कोई नहीं तेरे बिन. आज के दिन तो आओ मिलकर हम सब नाचे. हालेलुया. तो आओ मिलकर हम सब गाए. धन्यवाद हो, धन्यवाद हो, धन्यवाद हो. हम चार दूर तक कर बनिया. धन्यवाद हो, धन्यवाद हो. मैं हूँ तेरा आज के दिन. हा प्रभू, आजचा दिवस मला तू केला आहे. कल के भरोसे, कल के भरोसे न रहना हमें, तूने दिया नया दिन. विश्वास करके बढ़ना हमें, कोई नहीं तेरे बिन. कल के भरोसे, कल के भरोसे न रहना हमें, तूने दिया नया दिन. विश्वास करके बढ़ना हमें, कोई नहीं तेरे बिन. आज के दिन तो आओ मिलकर हम सब नाचे. सभी के तो आओ मिलकर सर्वजन. हम सब गाए. धन्यवाद हो, धन्यवाद हो, धन्यवाद हो तेरा. धन्यवाद हो, धन्यवाद हो. Thank you for your praise. माऊ तेरा
यीशु मसीह की, यीशु मसीह की। आज पेंटिकॉस्टल संडे आपण साजरा करत आहोत. वी आर सेलिब्रेटिंग पेंटिकॉस्टल संडे. आणि ज्यावेळेस आपण पेंटिकॉस्टल संडे साजरा करतो असं म्हणतो त्यावेळेस आपलं लक्ष प्रेषितांची कृत्ये याचा पहिला अध्याय आणि 8 वचनाकडे जात. एक्स चॅप्टर 1 and verse 8. प्रभू येशू ख्रिस्ताने ज्यावेळेस तो भूतलावरती होता आणि ज्यावेळेस त्याचं स्वर्गरोहण झालं त्यावेळेस त्यांना सांगितलं, त्याच्या शिष्यांना काय सांगितलं आपण वाचूया. परंतु पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. आमेन. आणि यरूशलेमेत, सर्व यहुद्यात, शमरोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. काय म्हटलेलं आहे की पवित्र आत्मा तुम्हावर येईल आणि तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. पवित्र आत्मा तुमच्यावरती येईल आणि तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. हे अभिवचन प्रभू येशू ख्रिस्ताने येशूच्या शिष्यांना दिलेला आहे, प्रेषितांना दिलेला आहे स्वर्गरोहण होण्याच्या वेळेस. आणि आम्ही पाहतो की येशूने जे वचन त्यांना सांगितलं आहे, लूका वर्तमान याचा 24 अध्याय काढूया आपण आणि 49 ते 53 या वचनामध्ये आपण वाचूया. लूका वर्तमान याचा 24 अध्याय 49 ते 53. पहा, माझ्या पित्याने देऊ केलेली देणगी मी तुम्हाकडे पाठवितो. तुम्ही स्वर्गीय सामर्थ्याने युक्त व्हाल तोपर्यंत या शहरात राहा. प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना सांगितलं की जोपर्यंत तुम्हाला सामर्थ्य मिळत नाही तोपर्यंत तुम्ही या शहरात राहा. म्हणजे प्रेषितांना येशूने आव्हान केलेलं आहे की जोपर्यंत तुम्ही सामर्थ्ययुक्त होत नाहीत तोपर्यंत तुम्ही ते शहर सोडू नका, म्हणजे यरूशलेम सोडू नका. नंतर त्याने बेथानी पर्यंत बाहेर नेले आणि हात वर करून त्यांना आशीर्वाद दिला. आणि मग असे झाले की तो त्यांना आशीर्वाद देत असता त्यांच्यापासून वेगळा झाला, म्हणजे तो स्वर्गात घेतला गेला, वर स्वर्गात गेला. तेव्हा ते त्याला नमन करून मोठ्या आनंदाने परत गेले आणि ते मंदिरात देवाचा धन्यवाद सतत करत राहिले. काय म्हटलंय? देवाचा धन्यवाद सतत करायला. का करत राहिले? कारण प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना अभिवचन दिलेलं आहे की मी तुमच्यासाठी पवित्र आत्मा पाठवून देईन. आणि बायबल सांगतो की सर्व प्रेषित लोक एकत्र येऊ लागले आणि प्रार्थना करू लागले. जोपर्यंत पवित्र आत्म्याची ओतणी त्यांच्यावरती होत नाही तोपर्यंत ते प्रार्थना करत राहिले, देवाची स्तुती करत राहिले, देवाची भक्ती करत राहिले. आणि बायबल सांगतं की त्यांची प्रार्थना देवाने ऐकली. काय ऐकली प्रार्थना? प्रेषितांच्या कृत्याचा 2रा अध्याय आणि 1ल्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. वाचू आपण. पेंटिकॉस्ट म्हणजे 50वा दिवस आला तेव्हा ते सर्व एकत्र जमले होते. 50व्या दिवशी एकत्र जमले होते. आज आम्ही सुद्धा 50व्या दिवशी काय झालेलो आहोत? एकत्र जमलेलो आहोत. एकत्र येणं फार महत्वाचं आहे. जोपर्यंत एकत्र आम्ही येत नाही तोपर्यंत देवाच्या आत्म्याची ओतणी होत नाही. येशू ख्रिस्त गेल्यानंतर प्रत्येक प्रेषित जर म्हटला असता नाही आता तू तुझं काम कर, मी माझं काम करतो, आपण काही एकत्र येणार नाही, तर पवित्र आत्मा आला असता का? नाही. तर ते म्हटलं ते सर्व एकत्र आले. ते कम टुगेदर. ते एकत्र आले आणि एकत्र येऊन प्रार्थना करू लागले, आराधना करू लागले, भक्ती करू लागले. एकत्र येणं फार महत्वाचं. एक पेटलेला कोळसा साईडला जर ठेवला तर तो काय होईल? विझून जाईल. परंतु तोच पेटलेला कोळसा न पेटलेल्या कोळशामध्ये जर टाकला तर काय होईल? कोळसे सर्व. इस्त्री पेटवली का तुम्ही? तुमच्याकडे होती लोखंडी इस्त्री? आमच्याकडे होती. तर आम्ही लोखंडाच्या त्याच्यामध्ये कोळसे टाकायचो नाही. एक कोळसा टाकला की सारे कोळसे हवा मारून 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 सर्व कोळसे एकदम लाल बंद व्हायचे, सर्व कोळसे पेटले जायचे. तसे आज आपण एकत्र आलेले सर्व न पेटलेले कोळसे असं समजू. एक कोळसा जर आमच्यामध्ये आला तर आपण सर्वजण पेटली जाऊ. आमेन. तर या ठिकाणी म्हटलेलं आहे ते सर्वजण एकत्र येत होते, प्रार्थना करत होते. ते सर्व एकत्र जमले असताना तेव्हा अकस्मात मोठ्या वाऱ्याच्या सुसाट्यासारखा आकाशातून नाद झाला. ज्या घरात ते बसले होते ते सर्व त्याने भरले आणि वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या जीवांसारख्या जीवा त्यांना दिसल्या आणि त्या प्रत्येकावर एक एक बसल्या. प्रत्येकाच्या डोक्यावरती अग्नीच्या जीवा आल्या आणि त्या प्रत्येकाच्या डोक्यावरती एक एक बसल्या. 120 लोकांवरती त्या बसल्या. ते सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले. जसजशी त्यांना वाचा दिली तस तसे ते निरनिराळ्या भाषा बोलू लागले. काय म्हटलेलं? निरनिराळ्या. एकच भाषा नाही, निरनिराळ्या भाषा बोलू लागले. म्हणजे ते 120 लोक देवाच्या सामर्थ्याने भरले आणि ते अन्य भाषेतून बोलू लागले. आणि त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की त्या ठिकाणी फार मोठा गोंधळ झालेला आहे. 6 वचन. तो नाद झाल्यावर लोक समुदाय एकत्र होऊन गोंधळून गेला, कारण प्रत्येकाने त्यांना आपापल्या भाषेतून बोलताना ऐकले.
सर्व लोक अन्य भाषा बोलू लागले. मला आज या ठिकाणी तुमचं लक्ष या गोष्टीकडे लावायचं आहे, ते म्हणजे ज्या ठिकाणी ते एकत्र जमले होते ते सर्व अन्य भाषा बोलू लागले ज्यावेळेस पवित्र आत्मा उतरला त्यावेळेस. 1 महिन्यापासून आपण पवित्र आत्म्याचं शिक्षण घेत आहोत की पवित्र आत्मा हा त्रैक्यातील एक व्यक्ती आहे. आणि आम्हाला पाहायला मिळालं आहे की तो एक व्यक्ती आम्हाला मदतगार म्हणून ठेवलेला आहे. तो आमचा मदतनीस आहे. ही इज आवर हेल्पर. आणि आम्ही त्याचं जे काही व्यक्तित्व आहे ते आम्ही पाहिलेलं आहे. मग पवित्र आत्मा आमच्या जीवनामध्ये देवाने का दिलेला आहे त्याचं कारण आम्ही पाहिलेलं आहे. तो कोणाला मिळतो? जे तहानलेले आहेत त्यांना तो मिळतो, ते आम्ही पाहिलेलं आहे. आणि पवित्र आत्मा ज्यावेळेस आमच्या जीवनामध्ये राहील त्यावेळेस आम्ही पापावरती विजय मिळू. पवित्र आत्मा आमच्या जीवनावरती ज्यावेळेस राहील त्यावेळेस आम्हाला देवबाप हुशार करल. पवित्र आत्मा आमच्या जीवनावरती ज्यावेळेस राहील त्यावेळेस आम्हाला देवाचं वचन समजायला लागेल. पवित्र आत्मा आमच्या जीवनामध्ये राहील त्यावेळेस आमचं प्रार्थनामय जीवन बदललं जाईल. पवित्र आत्मा आमच्या जीवनामध्ये ज्यावेळेस राहील त्यावेळेस आम्हाला स्वार्थ प्रसार करण्यासाठी देवबाप सामर्थ्य देईल. पवित्र आत्मा आमच्या जीवनामध्ये राहील त्यावेळेस आमच्या जीवनामध्ये न संपणारा आनंद आमच्या जीवनामध्ये राहील. ज्यावेळेस पवित्र आत्मा आमच्या जीवनामध्ये येईल त्यावेळेस तो आमचं चारित्र्य ख्रिस्तासारखं बनवण्याचा प्रयत्न करेल. आणि म्हणून हा पवित्र आत्मा आमच्या जीवनामध्ये फार महत्वाचा आहे. आणि मागच्या काही दिवसामध्ये आम्ही पाहिलं की पवित्र आत्मा न मिळण्याचं कारण काय? ज्यावेळेस आम्ही पापामध्ये असतो त्यावेळेस तो पवित्र आत्मा आमच्या जीवनामध्ये येऊ शकत नाही. ज्यावेळेस आम्ही आज्ञेचा भंग करतो त्यावेळेस पवित्र आत्मा आम्हाला सोडून जातो. आणि ज्यावेळेस आम्ही अविश्वास ठेवतो पवित्र आत्म्याच्या कार्यावरती तो पवित्र आत्मा आमच्या जीवनामध्ये राहत नाही. मग या ठिकाणी आज आम्ही बसलेलो असताना आम्ही अशा विश्वासाने बसावं की पवित्र आत्मा आज आमच्यामध्ये आहे. किती लोक विश्वास बाळगतात पवित्र आत्मा आज आमच्यामध्ये आहे? जर पवित्र आत्मा आमच्या जीवनामध्ये आहे तर आम्ही त्याच्या कार्यांवरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस पवित्र आत्मा आमच्या जीवनामध्ये येईल त्यावेळेस भय आमच्या जीवनामध्ये राहणार नाही, भीती तो नाही स्वीकारणार आहे. प्रेषित लोक आम्हाला पाहायला मिळतात, येशूचे शिष्य पवित्र आत्मा येण्यापूर्वी ते भित्रे होते, पण ज्यावेळेस पवित्र आत्मा त्यांच्या जीवनामध्ये आला त्यावेळेस त्यांच्यातली भीती काय झालेली आहे? नाहीशी झालेली आहे. आणि म्हणून सैतान हा भीती दाखवणार आहे, भय निर्माण करणार आहे. ज्यावेळेस पवित्र आत्मा आमच्या जीवनामध्ये येईल त्यावेळेस तो आमच्यातलं भय नाहीसे करणार आहे. आज या जगामध्ये लोक भयाने ग्रासलेले आहेत, पण मला तुम्हाला सांगू द्या, जर पवित्र आत्म्याने आम्ही भरलेला असू तर आमच्या ठाई ते भय कधीच राहणार नाही. कारण देवाचं वचन सांगतं जेथे देवाचा आत्मा आहे तेथे मोकळीक आहे. आणि म्हणून आज तुम्ही आणि मी त्याच्या पवित्र उपस्थित असताना, त्याच्या पवित्र सानिध्यात असताना आज विश्वास बाळगूया की जो अभिषेक 50व्या दिवशी त्या लोकांना मिळालेला आहे तोच अभिषेक आज तो तुम्हाला आणि मला देण्यासाठी तयार आहे. कारण देव जो आहे तो पक्षपाती देव नाही, तो सर्वांचा न्याय करणारा, सर्वांवरती प्रेम करणारा परमेश्वर आहे. तो कधीच पार्शलिटी करत नाही. जे कार्य त्याने प्रारंभीच्या मंडळीमध्ये केलेलं आहे तेच कार्य या काळामध्ये देखील तो करत आहे. आणि म्हणून बऱ्याचशा वेळेस आम्हाला प्रश्न निर्माण होतो की तेच लोक बोलतात आम्हाला काय मिळत नाही. पण लक्षात ठेवा, तो आत्मा जर त्याने आम्हाला दिलेला आहे तर प्रत्येकाने ती अन्य भाषा बोलावी ही देवाची आमच्याबद्दल इच्छा आहे. या ठिकाणी म्हटलेलं आहे ते सर्व एकत्र जमले असता त्या सर्वांच्या डोक्यावरती अग्नीच्या जिभा दिसल्या आणि ते सर्वजण अन्य भाषेतून बोलू लागले. पवित्र आत्म्याचं बाह्यकारी चिन्ह जे आहे ते म्हणजे अन्य भाषा. जर तुम्ही आणि मी म्हणतो की मी पवित्र आत्म्याने भरलेला आहे तर मी अन्य भाषा देवबाप आम्हाला देतो. आणि ही अन्य भाषा आमच्या जीवनामध्ये फार आणि फार महत्वाची आहे. आणि ज्यावेळेस देव आम्हाला अन्य भाषेने भरतो त्या अन्य भाषेमध्ये आमची वाढ होणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून आज देवाचा सेवक या नाते आज मी आपल्याला आव्हान करल की या कठीण आणि भयानक दिवसांमध्ये आम्ही जीवन जगत असताना आम्ही प्रत्येक जण अन्य भाषेतून बोलण्याची इच्छा दर्शविणारे लोक होणं गरजेचं आहे. जर आज तुम्हाला अन्य भाषेतून प्रार्थना करता येत नसेल तर तुम्ही आज मनातून प्रार्थना करा, देवा मला अन्य भाषेचं दान, माझ्या जिभेला तू स्पर्श कर. आणि माझा विश्वास आहे की ज्या दिवशी तुम्ही त्या अन्य भाषेच्या दानाने भराल त्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये तुम्ही अद्भुत बदल पाहणार आहात. तुमचं लाईफ देवबाप चेंज केलेलं तुम्हाला पाहायला मिळेल. आणि म्हणून तुम्ही आणि मी ती अपेक्षा बाळगणं गरजेचं आहे की मी त्या अन्य भाषेच्या दानाने भरणं गरजेचं आहे. जे लोक भरलेले आहेत त्यांनी प्रार्थना करावी की देवा माझ्या भाषेमध्ये अधिक प्रगती करण्यासाठी तुम्हाला मदत कर. कारण पवित्र आत्मा त्यासाठी देवाने देव केलेला आहे. आज मी आपलं लक्ष या ठिकाणी लावत असताना
पेंटिकॉस्टच्या दिवशी ते लोक निरनिराळ्या भाषा बोलू लागले. आज देवाची इच्छा आहे की आमची मंडळी ही अन्य भाषेच्या दानाने भरली जावी आणि प्रत्येक जण हा आत्म्याच्या सामर्थ्याने भरावा. असेंब्लीज ऑफ गॉड मंडळी जी आहे ती पेंटिकॉस्टल मंडळी आहे. आणि जर पेंटिकॉस्टल मंडळी आहे तर पेंटिकॉस्टल मंडळीतील प्रत्येक व्यक्ती हा आग्नीने भरलेला असावा, त्या सामर्थ्याने भरलेला असावा. जर आम्ही या पेंटिकॉस्टल चर्च मध्ये येतो आणि जर आम्ही रिकामे आहोत तर आमचं या ठिकाणी काही काम नाही. कोरडी ठाक. मी नेहमी म्हणत असतो असा एक पाऊस आहे की ज्या पावसामध्ये लोक भिजत नाहीत, ते कोरडी ठाक असतात. ते चर्चला येतात, त्यांना पाळक साहेबांचे उपदेश ऐकतात, सर्व काय आवडतं, पण त्यांना देवाच्या आत्म्याने भरणं आवडत नाही. ते स्वतःला देवाच्या आत्म्यामध्ये वाहून देत नाही. आणि म्हणून आज जर तुम्ही आणि मी देवाच्या घरात आहोत तर आपण आमच्या अंतःकरणामध्ये ती थर्स्ट किंवा ती तहान निर्माण करूया की देवा मला तुझ्या अभिषेकाने भर. कारण देवाचं वचन सांगतं जो कोणी मागतो त्याला प्राप्त होते. जर आम्ही मागू तरच तो आम्हाला देणार आहे. आणि म्हणून तो अभिषेक आमच्या जीवनामध्ये येणं फार गरजेचं आहे. आम्ही आता गीत गायलं, अभिषेक आता आहे. अभिषेक आहे, प्रभू येशू ख्रिस्ताचा अभिषेक आमच्यामध्ये आहे, त्याचा पवित्र आत्मा आमच्या जीवनामध्ये आहे. पण आम्ही आमच्या जीवनामध्ये आम्ही स्वतःला त्याला वाहून देणं गरजेचं आहे. जर आम्ही अन्य भाषेच्या दानाने भरावं तर आम्ही स्वतः आमच्या अंतःकरणाची तयारी करणं गरजेचं आहे. आजच्या सकाळी या ठिकाणी पवित्र आत्म्याची उपस्थिती असताना आम्ही स्वतःच्या अंतःकरणाला तयार करूया. मनातल्या मनात म्हणूया का देवा मला अन्य भाषेच्या दानाने तू भर. ज्यावेळेस मी अन्य भाषेच्या दानाने भरलं जाईल त्यावेळेस देव आमच्या जीवनामध्ये अद्भुत गोष्टी करायला सुरुवात कर. मग आज अन्य भाषेतून ज्यावेळेस आम्ही बोलतो त्यावेळेस काय होतं? व्हेन वी प्रे इन टंग्स होली स्पिरिट लीड अस. पहिली गोष्ट, ज्यावेळेस आम्ही अन्य भाषेच्या दानाने भरतो त्यावेळेस पवित्र आत्मा आम्हाला लीड करायला लागतो किंवा पवित्र आत्मा आमचं मार्गदर्शन करायला लागतो. जर आम्ही अन्य भाषेतून बोलणार नाही तर पवित्र आत्मा आम्हाला मार्गदर्शन करणार नाही. आजच्या काळामध्ये पवित्र आत्म्याने आमचं मार्गदर्शन करणं फार गरजेचं आहे. कारण देवाने आम्हाला त्यासाठीच पवित्र आत्मा दिलेला आहे. आम्हाला प्रार्थना करावी ते सुचत नाही तर पवित्र आत्मा आम्हाला प्रार्थना करायला सुचवतो. जर आम्ही वाचलं देवाच्या वचनामध्ये रोमकरास पत्र याचा 8वा अध्याय आणि 26 वचन, रोमन्स चॅप्टर 8 and verse 26, तसेच आत्मा ही आपल्या अशक्तपणात आपल्याला हातभार लावतो. कारण आपण आता योग्य प्रार्थना कशासाठी केली पाहिजे हे आपल्याला ठाऊक नाही, पण आत्मा स्वतः अनिर्वाच्यपणाने मध्यस्थी करीतो. पण अंतर्यामी पारखणाऱ्या त्या आत्म्याचा अनुभव काय ठाऊक आहे, कारण हा आत्मा पवित्र जनांसाठी देवाच्या मर्जीप्रमाणे मध्यस्थी करतो. म्हणजे ज्या वेळेस तुम्ही आणि मी देवाच्या आत्म्याने भरलेला आहोत, ज्यावेळेस आम्ही अन्य भाषा बोलतो त्यावेळेस आम्ही आत्म्यामध्ये देवाबरोबर संभाषण करतो. बऱ्याच वेळेस आम्ही आणि मराठीतून प्रार्थना करून करून थकतो, काय करावं पुढे काय कळत नाही. ज्यावेळेस पवित्र आत्मा आमच्यामध्ये आहे, ज्यावेळेस आम्ही अन्य भाषेतून बोलू लागतो त्यावेळेस अन्य भाषेतून आम्ही ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस आम्ही कोणातरी साठी काय करतो, मध्यस्थी करत असतो. एक मुलगा होता आणि तो एक दिवस काही कामानिमित्त बाहेर गावी गेला आणि बाहेर गावी जात असताना त्याच्या आईला त्याने निरोप दिला आणि तो 2-3 दिवसासाठी बाहेर गावी गेलेला असताना अचानक त्याला तो प्रार्थना करत होता आणि प्रार्थना करत असताना त्याच्या आईची त्याला आठवण आली आणि त्याच्या आईची आठवण येत असताना तो तिच्यासाठी प्रार्थना करू लागला. देवाने त्याला बर्डन दिलं त्याच्या आईसाठी आणि तो अन्य भाषेतून प्रार्थना करू लागला. आणि ज्यावेळेस तो अन्य भाषेतून प्रार्थना करत आहे त्यावेळेस तो त्याच्या आईसाठी जीवन कबूल करत होता आणि तीही प्रार्थना करत होती ती मरणार नाही तर जिवंत राहणार आहे. आणि अन्य भाषेतून तो खूप वेळ प्रार्थना करत होता. 4 दिवसानंतर तो घरी आला आणि घरी आल्यानंतर त्याने त्याच्या आईला विचारलं, आई तू कशी होती? आणि तिने त्याला सांगितलं की तू ज्या दिवशी मला निरोप देऊन गेला त्याच्यानंतर मी आजारी पडले आणि मी बिछाण्यावर पूर्णपणे पडून होते. मला बिछाण्यातून उठता येत नव्हतं, पण शेजारचे लोक येऊन मला मदत करत होते आणि मला खायला प्यायला देत होते. पण त्या ठिकाणी ती इतकी आजारी असताना देवाचा आत्मा त्याला तिच्यासाठी प्रार्थना करायला लावत होता अन्य भाषेतून. त्याला माहित नव्हतं, तो तिच्यापासून दूर होता. लक्षात ठेवा, ज्यावेळेस आम्ही देवाच्या सामर्थ्याने भरतो, अन्य भाषेतून प्रार्थना करतो, त्यावेळेस देवाचा आत्मा आमच्याकडून कोणातरीसाठी प्रार्थना करून घेतो. आणि म्हणून अन्य भाषा ज्यावेळेस आमच्यामध्ये आहे आणि ज्यावेळेस आम्ही अन्य भाषेतून बोलतो त्यावेळेस तो पवित्र आत्मा आम्हाला लीड करतो. देवाचे सेवक एक ते प्रार्थना करत होते रात्रभर. देवाचा आत्मा त्यांना झोपू देत नव्हता, रात्रभर प्रार्थना करत होते. त्यांना समजत नव्हतं का मी प्रार्थना करत आहे. प्रार्थना चालू, त्यांची प्रार्थना चालू.
आणि अचानक पहाटी 5 वाजता देवाचा आत्मा त्यांना बोलू लागला आणि देवाने त्यांच्या समोर एक परिवार दाखवला आणि तो परिवार दाखवल्यानंतर देवाच्या आत्म्याने त्यांना सांगितलं की या परिवारासाठी तू प्रार्थना कर. आणि त्यांनी त्या परिवारासाठी प्रार्थना केली आणि ज्यावेळेस त्यांनी प्रार्थना केली नंतर त्यांना झोप लागली, ते झोपले. सकाळी 7 वाजता त्यांचा दरवाजा ठोकण्यात आला, दरवाजा उघडला. ज्या परिवारासाठी त्यांनी 5 वाजता प्रार्थना केली तो परिवार 7 वाजता त्यांच्या दारात होता आणि त्यांनी सांगितलं की पास्टर, आम्ही रात्रभर बेचैन होतो, झोप येत नव्हती आमची आणि आम्ही रात्रभर विचार करत होतो की आम्ही काय करावं, आत्महत्या करावी. परंतु देवाने आम्हाला सुचवलं की आम्ही हे सर्व पाऊल उचलण्या अगोदर काय करावं, तुमच्याकडे येऊन भेटावं आणि योग्य तो सल्ला घ्यावा. आणि म्हणून आज तुमच्याकडे आलेला होता. आणि त्यांनी सांगितले की रात्रभर देवाचा आत्मा माझ्याकडून तुमच्यासाठी काय करून घेत होता, मध्यस्थी करून होता. अन्य भाषेतून ते प्रार्थना करत होते. मला तुम्हाला सांगायचं, अन्य भाषा जी देवाने दिलेली आहे ती विनाकारण दिलेली नाही. बरेचसे लोक आम्ही अन्य भाषेतून बोलतो त्यावेळेस आम्हाला असं म्हणतात ते व्यर्थ बडबड करतात, पण ती व्यर्थ बडबड नाही. तर ज्यावेळेस आम्ही अन्य भाषेतून प्रार्थना करतो त्यावेळेस आम्ही कशी प्रार्थना करावी, काय प्रार्थना करावी हे तो आत्मा आम्हाला शिकवतो. आणि म्हणून पौल या ठिकाणी काय म्हणतो, तसेच आत्माही आपल्या अशक्तपणात आपल्याला हातभार लावतो. कारण आपण यथा योग्य प्रार्थना कशासाठी केली पाहिजे हे आपल्याला ठाऊक नाही, पण आत्मा स्वतः अनिर्वाच्यपणाने आमच्याद्वारे मध्यस्थी करतो. म्हणजे पवित्र आत्म्यामध्ये आम्ही प्रार्थना करणं किती महत्वाचे आहे. मग आज मी तुम्हाला आव्हान करेन, जे पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरलेले आहेत, अन्य भाषेने त्या दानाने भरलेले आहेत, तुम्हाला मी आव्हान करेल की तुम्ही आणि मी अधिक अन्य भाषेतून प्रार्थना करावी. जे भरलेलं नाही, ज्यांना अन्य भाषेत जाण नाही, त्यांनी ती अपेक्षा बाळगावी की होय मी त्या आत्म्याच्या सामर्थ्याने भरणार आहे, मला ते अन्य भाषेचं दान हवं आहे. तर देवाच्या वचनामध्ये आम्ही वाचलं योहान कृष्णवर्तमान याचा 16वा अध्याय आणि 12 वचनांमध्ये आम्हाला पाहायला मिळते, येशू म्हणतो मला तुम्हाला पुष्कळ गोष्टी सांगायच्या आहेत, परंतु आत्ताच तुमच्याने सोसवणार नाही. तरी तो सत्याचा आत्मा येईल तेव्हा तो तुम्हाला मार्ग दाखवून सत्यात नेईल. म्हणजे ही विल लीड यू. म्हणजे पवित्र आत्मा आमचं पुढारी पण करणार आहे, पवित्र आत्मा आमचं मार्गदर्शन करणार आहे. म्हणजे लक्षात ठेवा, ज्यावेळेस आम्ही अन्य भाषेतून प्रार्थना करतो त्यावेळेस देवाचा आत्मा आमचं पुढारी पण करतो. कोणता व्यक्ती आमचं पुढारी पण करत नाही, डायरेक्ट देवाचा आत्मा आमच्या बरोबर संधान साधतो. आणि म्हणून आम्ही त्या पवित्र आत्म्याच्या दानाने किंवा त्या अन्य भाषेच्या दानाने भरणं किती महत्वाचं आहे. मग आज ती काळाची गरज आहे की देवाच्या आत्म्याने आम्ही चालविणारे लोक व्हावं. इथं म्हटलेलं आहे तरी तो सत्याचा आत्मा येईल तेव्हा तो तुम्हाला मार्ग दाखवून सत्यात नेईल. कारण तो आपल्या स्वतःचे सांगणार नाही, कारण जे काही ऐकेल ते सांगेल आणि होणाऱ्या गोष्टी तुम्हाला कळवेल. बघा, ज्यावेळेस आम्ही अन्य भाषेतून प्रार्थना करतो त्यावेळेस होणाऱ्या गोष्टी तो आम्हाला कळवणार आहे. आमच्या जीवनात काय घडणार आहे ते तो आम्हाला सांगणार आहे. आमच्या भविष्यात काय होणार आहे ते तो आम्हाला सांगेल. कोणी माणसाने येऊन सांगण्याची गरज नाही. बऱ्याच वेळेस आता आपल्याला अपेक्षा असते कोणत्या तरी सेवकाने माझ्याबद्दल सांगावं. जर एखादा प्रॉफिट आला तर आपली लगी रांग लागते, माझ्याबद्दल काय सांगेल का. जर तुम्ही आणि मी जर अन्य भाषेतून बोलणारे असू तर देवाचा आत्मा आमचं भविष्य आम्हाला सांगेल. देवाचा आत्मा आम्हाला सर्व गोष्टी काय करेल, प्रगट करेल. एक ब्रदर होते, ते गव्हर्नमेंट सर्वंट होते आणि त्यांच्या जीवनामध्ये ते दर रविवारी चर्चला जायचे आणि आजारी लोकांसाठी सुद्धा प्रार्थना करायचे. आणि एक दिवस असा आला की त्यांच्याकडे एका अंधश्रद्धा निर्मूलनवाल्या माणसाने एका बाईला आणलं आणि त्या बाईला त्यांनी पटवून ठेवलं होतं की तू काय करायचं, या माणसाच्या समोर जाऊन घुमायचं, भूत लागल्यासारखं नाटक करायचं आणि याला आपल्याला पकडायचंय का ना. गव्हर्नमेंटचा पैसा खातो, देवाचं पण काम करतो, चर्चला जातो. आणि ते त्यांच्याकडे गेल्यानंतर या व्यक्तीने त्यांच्याकडे पाहिलं आणि त्यांनी सांगितलं की 2 मिनिटं मी घरात जाऊन येतो, मग नंतर आपण बोलू. आणि घरात जाऊन त्यांनी गुडघे टेकून प्रार्थना केली आणि देवाच्या आत्म्याने त्याला सांगितलं की त्याला डायरेक्ट जाऊन सांग की तू नाटक करत आहेस. आणि त्याने लगेच आला बाहेर ती व्यक्ती आणि त्याने सांगितलं की बाई तू नाटक करतेस. ज्यावेळेस असं म्हटल्यावरती बाई एकदम शांत झाली आणि ज्या माणसाने तिला पटवून आणलेलं होतं तो पण गरबडून गेला. तुम्हाला कसं कळलं आम्ही हे सर्व नाटक करत आहोत? माझ्या देवाने मला सांगितलं. मला तुम्हाला सांग, जर तू देवाच्या आत्म्याने भरलेला नसता, अन्य भाषेतून प्रार्थना करत नसता तर देवाने त्याला होणारी गोष्ट प्रगट केली नसती. इथं काय म्हटलेलं आहे, तो तुम्हाला सत्यात नेईल, तो तुम्हाला सर्व गोष्टी कळवेल. मग आज आमच्या जीवनामध्ये जर आम्ही अशा रीतीने चालविले जावे तर आमच्या जीवनामध्ये आम्ही अन्य भाषेतून प्रार्थना करणं गरजेचं आहे. या ठिकाणी आम्हाला 50व्या दिवशी हे लोक त्या अग्नीने भरलेले आहेत, अन्य भाषेतून बोलू लागले आणि इथं म्हटलेलं आहे होणाऱ्या गोष्टी तो तुम्हाला कळविल.
पुढे काय म्हटलेलं वाचा 14 वचन, तो माझे गौरव करील, कारण जे माझे आहेत त्यातून घेऊन ते तुम्हाला कळविल, जे काय पित्याचे आहे ते सर्व माझे आहे, म्हणून मी म्हणालो की जे माझे आहे त्यातून घेऊन तो तुम्हाला कळेल. म्हणजे पवित्र आत्मा आमचं मार्गदर्शन करणार होईल. ज्यावेळेस आम्ही अन्य भाषेतून प्रार्थना करतो त्यावेळेस पवित्र आत्मा आमचं पुढारी पण करणारा राहतो. आणि म्हणून आज मला तुम्हाला आव्हान करायचं आहे की तुम्ही आणि मी अधिक आणि अधिक अन्य भाषेतून प्रार्थना करणारे लोक बनणं गरजेचं आहे. 2 मिनिटं 3 मिनिटं नाही, तुमची अपेक्षा असं ठेवली पाहिजे की तुम्ही 1 तास 2 तास जेवढा जास्त तुम्ही अन्य भाषा बोलाल तेवढं तुम्ही आंतरिकरित्या बलसंपन्न होण्याचा प्रयत्न कराल. या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं येशू म्हणतो की तो पवित्र आत्मा तुम्हाला मार्गदर्शन करेल. आणि म्हणून आज या सकाळच्या वेळेला अन्य भाषेतून आम्ही अधिक प्रार्थना करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस आम्ही अन्य भाषा बोलतो त्यावेळेस देव आम्हाला त्याच्या योजना प्रगट करतो, आमच्या विषयीच्या योजना तो प्रगट करतो आणि आम्ही कशासाठी आहोत ते तो आम्हाला प्रगट करतो. बऱ्याच वेळेस आम्हाला काही कळत नाही की देवाने मला या जगामध्ये कशासाठी ठेवलेला आहे. आम्हाला असं वाटतं की देवाने आम्हाला फक्त काम करण्यासाठीच ठेवलेला आहे, बरोबर. तर रात्रंदिवस फक्त काम करा. लक्षात ठेवा, देवाने फक्त काम करण्यासाठी ठेवलं नाही, तर देवाचा हेतू आणि उद्देश आहे की आमच्याद्वारे देवाची सेवा व्हावी, देवाचं काम व्हावं. फक्त एका चर्चचे मेंबर राहून खुर्च्या गरम करण्यासाठी देवाने आम्हाला ठेवलं नाही, तर आम्ही त्याची सेवा करावी. देवाचा पर्पज, देवाचा उद्देश देव आम्हाला प्रगट करतो ज्यावेळेस आम्ही अन्य भाषेतून बोलतो. त्यावेळेस देवाने मला का ठेवलेला आहे. बऱ्याच वेळेस आम्ही अनेक मरणाच्या दाढीतून बाहेर येतो. का आणलं देवाने मरणाच्या दाढीतून बाहेर? फक्त खाण्यासाठी आणि आनंदाने उपकरस्तुती साजरी करण्यासाठी नाही. देवाने आम्हाला मरणाच्या दाढीतून बाहेर यासाठी आणलेलं आहे की आम्ही त्याची सेवा करावी, देवाचं काम करावं. दावीद म्हणतो मी मरणार नाही तर जगेन आणि परमेश्वराच्या कृत्याचं वर्णन कर. आज ज्यावेळेस आम्ही अन्य भाषा बोलतो त्यावेळेस देव त्याच्या योजना आम्हाला प्रगट करतो. देवाचं वचन जर आम्ही वाचलं, 1 कोरिंथीयर पत्र 14 अध्याय आणि 2 वचन वाचू आपण. कारण भाषा बोलणारा माणसांबरोबर नव्हे देवाबरोबर बोलतो. काय म्हटलेलं आहे ते? अन्य भाषा बोलणारा माणूस कोणाबरोबर बोलतो? मग जर आम्ही देवाबरोबर बोलू, जर देवाबरोबर आमचं कनेक्शन साधलं जाईल तर देव आम्हाला त्याच्या योजना प्रगट करणार की नाही? कोणाच्या प्रगट करल? देवाच्या योजना. देवाची काय इच्छा आहे तो आम्हाला प्रगट करल. आम्हाला पाहायला मिळतं शमूएल जो आहे तो देवाच्या मंदिरात राहत होता आणि देवाने त्याची योजना शमूएलाला प्रगट केलेली आहे, कारण तो देवाच्या मंदिरात राहणार होता. मग आज जर आम्ही त्याच्या अग्नीने भरलेला आहोत, त्या सामर्थ्याने भरलेला आहोत आणि जर आम्ही अन्य भाषेतून प्रार्थना करतो, याचाच अर्थ आमचं कनेक्शन कोणाबरोबर आहे? त्याच्याबरोबर आहे. मग आम्ही काय बोलतो ते लोकांना समजत नाही, पण तो आमचा आत्मा देवाबरोबर बोलत आहे. आणि ज्यावेळेस देवाबरोबर बोलतो त्यावेळेस देव त्याच्या गोष्टी आम्हाला प्रगट करणार आहे. आणि म्हणून ती काळाची गरज आहे की आम्ही अधिक अन्य भाषा बोलावी, जेणेकरून देव त्याच्या योजना आम्हाला प्रगट करेल. देवाने आमच्या जीवनामध्ये काय राखलेलं आहे ते तो आम्हाला समजावून सांगेल. त्याच्या वचनाद्वारे तो आम्हाला प्रगट करेल, त्याच्या वचनातून तो आमच्या बरोबर बोलेल. आणि म्हणून आज ही काळाची गरज आहे की जर देवाचा उद्देश आणि देवाचे प्लॅन आमच्या जीवनामध्ये समजावेत तर आम्ही त्याच्या अधिक अन्य भाषा बोलणं गरजेचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं योहान कृष्णवर्तमानामध्ये 16व्या अध्यायामध्ये की तो म्हणतो तो तुम्हाला सर्व शिकविल, तो तुम्हाला प्रगट करल. पुन्हा एक वर वाचू ते वचन. का पास्टर वडागळीच्याच हाताखाली मला देवाने ठेवलेला आहे? देवाची योजना आमच्यासाठी काहीतरी आहे आणि ती योजना केव्हा प्रगट होईल? ज्यावेळेस आम्ही अधिक अन्य भाषेतून प्रार्थना करू त्यावेळेस देव त्याच्या योजना आम्हाला प्रगट करणारा राहणार आहे. आणि म्हणून देवाचं वचन सांगतं की तू मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईल. म्हणजेच आम्ही ज्या वेळेस अन्य भाषेतून प्रार्थना करू त्यावेळेस तो आम्हाला त्याच्या योजना प्रगट करणारा परमेश्वर राहणार आहे. आणि म्हणून आज भावांनो आणि बहिणींनो, मला तुम्हाला उत्तेजन द्यायचं आहे की पेंटिकॉस्टच्या दिवशी ज्या प्रकारे देवाचा अग्नी उतरला त्या प्रकारचा अग्नी आमच्या जीवनामध्ये उतरून यावं. आमच्या भविष्याबद्दल तो आम्हाला मार्गदर्शन करणारा देव आहे. तो पवित्र आत्मा आमच्या जीवनामध्ये त्यासाठीच देवाने देव केलेला आहे. 1 कोरिंथीयर पत्र याचा 2 अध्याय 9 आणि 10 वचनामध्ये काय म्हटले आपण वाचूया. डोळ्यांनी जे पाहिले नाही, कानाने जे ऐकले नाही, माणसाच्या मनात जे आले नाही, ते आपणावर प्रीती करण्यासाठी देवाने सिद्ध केले आहे. कारण देवाने त्या आत्म्याच्या द्वारे आपल्याला प्रगट केले आहे. कारण आत्मा हा सर्व गोष्टीचा, देवाच्या गहन गोष्टीचा शोध घेत असतो. काय म्हटलेलं आहे? जे कानाने ऐकले नाही, डोळ्याने पाहिले नाही, माणसांच्या मनात जे आले नाही ते देवा प्रगट करणारा देव आहे.
ते तो आम्हाला दाखवणारा देव आहे. कारण त्या ठिकाणी म्हटलं देवाने ते आत्म्याच्या द्वारे आपल्याला प्रगट केलेला आहे. कारण आत्मा सर्व गोष्टीचा व देवाच्या गहन गोष्टीचा शोध घेत असतो. देवाचा आत्मा शोधणारा आहे. देवाचा आत्मा त्याच्या योजना मानव जातीला प्रगट करणार आहे. आणि म्हणून आम्ही अधिक अन्य भाषा बोलणं गरजेचं आहे. तिसरी गोष्ट, अन्य भाषा का बोलावी, तर आमच्या स्वतःच्या आत्मिक उन्नतीसाठी आम्ही अधिक अन्य भाषा बोलणं गरजेचं आहे. प्रेइंग इन टंग एडिफाइज यू, म्हणजे तुमच्या माझी आत्मिक उन्नती होते. जर आम्ही अन्य भाषा जास्त बोलतो तर आमची अधिक आत्मिक उन्नती होते. कारण आम्ही डायरेक्ट देवाबरोबर बोलतो. देवाच्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, पहिली कोरिंथीस पत्र याचा 14वा अध्याय आणि 4 वचनामध्ये काय म्हटलेलं आपण वाचू. भाषा बोलणारा स्वतःचीच उन्नती करतो. आज आमची स्वतःची आत्मिक उन्नती होणं फार गरजेचं आहे. बऱ्याच वेळेस आमची आत्मिक उन्नती होत नाही. पण लक्षात ठेवा, ज्यावेळेस आम्ही अन्य भाषा बोलतो त्यावेळेस आम्ही आंतरिकरित्या स्ट्रॉंग बनतो. आमच्या विश्वासात आम्ही स्ट्रॉंग बनतो. उन्नती करणं म्हणजे आमची मजबूती करणं, आमच्या विश्वासात वाढणं. ज्यावेळेस आम्ही अन्य भाषेतून बोलतो त्यावेळेस आमची विश्वासात वाढ होते. त्यावेळेस आम्ही अन्य भाषा बोलतो त्यावेळेस आमची आत्मिक उन्नती होते. म्हणजे काय होतं की आम्ही नेगेटिव्ह विचार आमच्यातून गायब होतात. ज्यावेळेस आम्ही अन्य भाषा जास्त बोलतो त्यावेळेस एक महान विश्वास दैवबाप आमच्या जीवनामध्ये निर्माण करतो. ज्यावेळेस आम्ही अन्य भाषा बोलतो त्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये किती मोठं संकट असेल, पण ज्यावेळेस तुम्ही अन्य भाषेतून बोलून प्रार्थना करायला लागाल त्यावेळेस तुमच्यावरती असणारं संकट ते तुम्हाला थोडं वाटायला लागेल. डोंगरा एवढा पहाड जरी असेल तरी देखील तो तुम्ही विश्वास बाळगाल की दैवबाप याच्यातून मला बाहेर काढणार आहे. केव्हा? ज्यावेळेस तुम्ही अन्य भाषेतून प्रार्थना कराल त्यावेळेस. आणि म्हणून देवाचं वचन आम्हाला सांगतं की तो स्वतःची उन्नती करतो. आज अन्य भाषा ही देवाने आम्हाला दिलेली आहे. फार महत्वाची गरज आहे. देवाने मंडळीला का दिलेली आहे, तर मंडळीने यामध्ये अधिक वाढलं जावं. आणि लक्षात ठेवा, मला तुम्हाला सांगू द्या, अन्य भाषा ज्यावेळेस आम्ही बोलतो त्यावेळेस सैतानाला ती कळत नाही. सैतान एकदम वेड्यासारखं होतो, त्याला ती काही कळत नाही. आणि म्हणून ती त्याच्यापासून गुप्त ठेवण्यात आलेली आहे. आणि म्हणून हे फार महत्वाचं सिक्रेट दैवबाप आज आम्हाला देत आहे की आम्ही अन्य भाषातून अधिक आणि अधिक प्रार्थना करणारे लोक होणं गरजेचं आहे. मग यासाठी पाऊल तिमोथेला काय म्हणतो आपण वाचूया. 2 तिमोथेचं पत्र याचा 1ला अध्याय आणि 6व्या वचनामध्ये तो काय म्हणतो. या कारणास्तव मी तुला आठवण करून देतो की देवाचे जे कृपादान माझे हात तुझ्यावर ठेवल्यामुळे तुझ्या ठाई आहे ते प्रज्वलित कर. तिथं काय म्हणलं, स्टेअर अप द गिफ्ट विच इज गिवन टू यू when I lay my hand upon you. त्या ठिकाणी जे हात ठेवल्याने जे दान तुला प्राप्त झालेलं आहे ते प्रज्वलित कर. आज ते दान देवाने आम्हाला दिलेलं आहे. पवित्र आत्म्याचं दान आम्हाला दिलेलं आहे. आणि जर आम्हाला ते अन्य भाषेचं दान आहे तर त्यामध्ये आम्ही वाढ करणं फार गरजेचं आहे. त्यामध्ये आम्ही वाढणं गरजेचं आहे. आणि म्हणून आज मी तुम्हाला आव्हान करल की तर तुम्ही 2 मिनिटं अन्य भाषा बोलत असाल तर 5 मिनिटं बोला, अर्धा तास बोला. जेवढी जास्त तुम्ही वैयक्तिक प्रार्थनेमध्ये अन्य भाषा बोलाल तेवढं तुमचं आत्मिक जीवन अधिक बल संपन्न होईल. सैतान तुमच्या जवळ येणार नाही आणि तुमच्या जीवनामधील प्रत्येक बंधन दैवबाप तोडायला तयार राहील. कारण आम्ही आत्मिकरित्या बल संपन्न आहोत. मी तुम्हाला आव्हान करतो, जर तुम्ही गाडीत प्रवास करता अन्य भाषेतून प्रार्थना करा. जर तुम्ही घरात आहात स्वयंपाक करत असताना अन्य भाषेतून प्रार्थना करा. जिथे कुठे तुम्ही राहाल, एकटे ज्या वेळेस आहात त्यावेळेस अन्य भाषेतून प्रार्थना करा. आणि माझा विश्वास आहे दैवबाप अद्भुत रीतीने तुम्हाला आणि मला चालवायला सुरुवात करा. या ठिकाणी आम्हाला पाहिलं त्या दानामध्ये तू काय कर, वाढ, ते प्रज्वलित कर, ते शांत ठेवू नको. बरेचसे तरुण मला म्हणतात की मी ह्या कॅम्पला गेलो आणि पवित्र आत्म्याने मी भरलो आणि नंतर मला ते कधीच अन्य भाषेतून बोलताना दिसत नाही. का नाही दिसत तेच कळत नाही. कारण ते त्याच्यामध्ये वाढत नाही. ते फक्त त्याच दिवशी बोलतात, बंद. त्यांचं प्रार्थनामय जीवन तसं नसतं. ज्यावेळेस आम्ही अधिक प्रार्थना करतो त्यावेळेस देव आमची भाषा बदलायला सुरुवात. देव आम्हाला निळ्या भाषेने भरतो आणि त्या भाषा इतक्या प्रभावी असतात की त्या भाषेतून देवबाप त्याचं प्रगटीकरण करायला सुरुवात करतो आणि आम्ही अनेक लोकांसाठी आशीर्वादाची पात्र बनतो. हालेलुया. आणि म्हणून आज या सकाळच्या वेळेला मला तुम्हाला आव्हान करायचं आहे की ज्या प्रकारे पाऊल तिमोथेला म्हणतो की तू ते प्रज्वलित कर. आज ती काळाची गरज आहे की आम्ही अधिक अन्य भाषा बोलणं गरजेचं आहे. यहूदाच्या पत्रामध्ये आम्हाला पाहिलं तर 1ला अध्याय 20 वचनामध्ये काय म्हणतात, प्रियजन हो, तुम्ही तर आपल्या परम प्रिय विश्वासावर स्वतःची रचना करा. काय म्हटलेलं, विश्वासावर स्वतःची रचना करा, पवित्र आत्म्याने प्रार्थना करा. म्हणजे काय करा, अन्य भाषेतून प्रार्थना करा. स्पीक इन अननोन टंग. तुम्ही पवित्र आत्म्यामध्ये प्रार्थना करा. बऱ्याच वेळेस आम्ही अन्य भाषेतून प्रार्थना करण्याचा कंटाळा करतो. या ठिकाणी वर्शिप लीडर आम्हाला सांगतो अन्य भाषेतून प्रार्थना करा, पण आम्ही ते करत नाही. कारण आमचा स्टॅमिना तेवढा नाही, आम्हाला करता येत नाही. कारण आमचं पर्सनल लाईफ
तेवढं देवाशी कनेक्ट नाही. देवाची इच्छा आहे की आम्ही प्रार्थना करावी. इथं म्हटलेलं आहे की पवित्र आत्म्यामध्ये प्रार्थना करा. आणि ज्यावेळेस आम्ही पवित्र आत्म्यामध्ये प्रार्थना करू त्यावेळेस देव त्याच्या अद्भुत गोष्टी आम्हाला प्रगट करल. प्रेषितांचे कृत्य 2 अध्याय 39 वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं, वाचू आपण. कारण हे वचन तुम्हाला तुमच्या मुलाबाळांना, ते दूर आहेत त्या सर्वांना, म्हणजे त्यांना परमेश्वर स्वतः आपल्याकडे बोलविल तितक्यांना दिलेलं आहे. हे वचन तुम्हाला दिलेलं आहे, तुमच्या मुलाबाळांना दिलेलं आहे, आणि जे दूर आहे त्या सर्वांना दिलेलं आहे. आणि जितक्यांनी परमेश्वर आपला देव स्वतःकडे बोलील त्या सर्वांना दिलेला आहे. म्हणजे पवित्र आत्मा हा सर्वांसाठी आहे. अन्य भाषा ही सर्वांसाठी आहे. ती फक्त देवाच्या सेवकांसाठी नाही, तर या ठिकाणी बसणाऱ्या प्रत्येकासाठी आहे. आणि म्हणून पेंटेकॉस्टच्या दिवशी ज्यावेळेस ते सर्वजण एकत्र जमले असताना त्या ठिकाणी ते एकत्र येऊन मोठ्याने परमेश्वराची प्रार्थना करू लागले, जय घोष करू लागले, हालेलुया म्हणू लागले, देवाचं गौरव करू लागले. आणि बायबल सांगतं अचानक त्या ठिकाणी अग्नीचा वर्षाव झालेला आहे आणि प्रत्येकाच्या डोक्यावरती अग्नीच्या जिभा उतरल्या आणि सर्वजण अन्य भाषेतून बोलू लागले. आणि त्या ठिकाणी सर्वांना गोंधळ उडाला आणि ते सर्वजण अन्य भाषेतून आम्हाला पाहायला मिळतं चर्चचं ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे. 120 कडून लगेच 3000 लोक मंडळीमध्ये आलेले आहेत. 3000तून 5000वरती लोक आलेले आहेत. आणि अशा रीतीने देवाची मंडळी वाढत गेलेली आहे. ज्यावेळेस देवाचा आत्मा लोकांवरती येतो, मला तुम्हाला सांगू द्या, आम्ही पूर्वीसारखी न होता आमच्यामध्ये आमूलाग्र बदल होतो आणि आम्ही अद्भुत काम करण्यासाठी तयार होतो. प्रेषित लोक हे सर्वसाधारण लोक होते, पण ज्यावेळेस देवाचा आत्मा त्यांच्यावरती उतरला त्यावेळेस बायबल सांगतं त्यांच्या सावलीने लोक बरे झाले. त्यांचे कपडे लोकांवरती पडत असत त्यावेळेस लोक बरे होत असत, कारण ते अन्य भाषेतून जास्त वेळ प्रार्थना करत होते. आज ते सामर्थ्य, देवाची इच्छा आहे की मंडळांमध्ये यावं अशी इच्छा आहे. आणि आज ते सामर्थ्य आम्ही स्वीकारायला तयार आहोत काय? आज तुम्ही आणि त्या अन्य भाषेच्या दानाने भरायला तयार आहोत का? जर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही शापाखाली आहाल, आजाराखाली आहाल, बंधनात असाल, मी आज तुम्हाला आव्हान करेल, पवित्र आत्म्याच्या अग्नीने भरून स्वतःला घ्या. कारण या ठिकाणी पाऊल म्हणतो की जे दान तुझ्यावरती हात ठेवल्याने मिळालेला आहे ते तू प्रज्वलित कर. आज आम्ही थंड पडलेलो आहोत. बऱ्याच वेळेस आमच्या समस्याने, आमच्या अडचणीने, आमच्या प्रॉब्लेमने आम्ही थंड होऊन गेलेलो आहोत. परंतु ती काळाची गरज आहे. आम्ही अग्नीने पेटणारे लोक बनणं गरजेचं आहे. ते सामर्थ्य आज आमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. आज अनेक मंडळ्या थंडावलेल्या आहेत. आजच्या अनेक मंडळ्या प्रोग्राम ओरिएंटल झालेल्या आहेत. त्यांना फक्त प्रोग्राम पाहिजे. प्रोग्राम झाले की थंड होतात, चर्चला बंद करतात. प्रोग्राम असेल तर सारं गाव पुढं असतं. नाताळाला एकदम उत्साह, ईस्टरला उत्साह, पण नंतर एकदम थंड होऊन जातो. देवाची इच्छा आहे की आमचा अग्नी सदैव पेटता ठेवा. ही मंडळी देवाने त्यासाठी निर्माण केलेली आहे की या मंडळीमध्ये त्याचा अग्नी हा सदैव पेटला असावा. आज काय तुम्ही आणि मी त्या अग्नीने भरायला तयार आहोत का? जो अनुभव पेंटिकॉस्टच्या दिवशी त्या लोकांना देवाने दिला तोच अनुभव आज देवबाप तुम्हाला आणि मला द्यायला तयार आहे. ज्यावेळेस पवित्र आत्मा आमच्या जीवनामध्ये येईल त्यावेळेस तो आम्हाला निळ्या वरदानाने भरेल, 9 कृपादाने तो आम्हाला भरेल, यासाठी की त्या कृपादानाचा वापर मंडळीच्या वाढीसाठी व्हावा. या ठिकाणी आम्हाला जे कृपादान दिलेलं आहे ते फक्त मंडळीच्या वाढीसाठी आहे, स्वतःच्या फायद्यासाठी नाही. आमची फक्त आत्मिक उन्नती त्याद्वारे होती, परंतु या सर्व गोष्टी देवाच्या गौरवाकरता आहे. आणि म्हणून आज या सकाळच्या वेळेला देवाचा आत्मा या ठिकाणी असताना आम्ही विचार करूया की खरोखर मला या दानामध्ये वाढायचं आहे. मला अन्य भाषेचं दान देवाने दिलेलं आहे त्यामध्ये मला वाढायचं आहे. माझं प्रार्थनामय जीवन मला डेव्हलप करायचं आहे. कारण देवाचं वचन सांगतं तो आत्मा आम्हाला प्रार्थना करायला शिकविल. मागच्या काही दिवसापूर्वी मी काही तरुणांना पकडलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही माझ्याबरोबर 4 तास 5 तास बसू शकता प्रार्थनेला. ते नाही बसू शकत, पण असे काही चर्चमध्ये तरुण झालेले आहेत माझे की ते माझ्याबरोबर दिवस बसू शकतात आणि प्रार्थना करू शकतात, कारण ते त्या आत्म्यामध्ये वाढलेले आहेत. खास जर आमची सर्व मंडळी अशा रीतीने अन्य भाषा बोलणारी मंडळी राहील तर मला तुम्हाला सांगू द्या, या रिकाम्या खुर्च्या ज्या माणसाच्या त्या भरलेल्या राहतील. देव आपली इच्छा नाही की देवांनी त्याचं संजीवन आमच्या महाराष्ट्रात पाठव, आमच्या देशामध्ये पाठव, आमच्या गावामध्ये पाठवावं. आज आपण चॅलेंज घेऊया की देवा तो पवित्र आत्मा तो आमच्यासाठी देव केलेला आहे. 1 महिन्यापासून आम्ही पवित्र आत्म्यावरती शिक्षण घेत असताना स्वतःला देवाच्या अधीनाने स्वाधीन करूया. चला आपण आपल्या जागेवरती उभं राहूया आणि देवाला म्हणूया की देवा आज मला त्या अग्नीने भरायचं आहे. देवाचं वचन सांगतं शेवटल्या काळी मी मनुष्य मात्रावरती माझ्या आत्म्याचा वर्षाव करल. माझे पुत्र व कन्या संदेश देतील. हालेलुया. वृद्धा स्वप्न पडतील. आज काळाची गरज आहे भावांनो आणि बहिणींनो. आणि म्हणून आज त्याच्या पवित्र उपस्थित असताना आपण सर्वजण स्वतः देवाच्या समोर नम्र करूया. जर तुमच्या ठाई काय पाप असेल त्या पापाचा पश्चाताप करूया. जर तुम्ही चुकलेला असाल तर
पश्चातापाच्या अंतःकरण देवाच्या चरणाजवळ येऊया. जर तुम्ही अन्य भाषेतून प्रार्थना करणार असाल तर देवाला म्हणा की देवा मला अन्य भाषेतून अधिक प्रार्थना करायची आहे, तू मला मदत कर. हालेलुया. भावांनो आणि बहिणींनो, आज पवित्र आत्म्याची उपस्थिती आज आमच्या बरोबर आहे. जर तुम्ही खरोखर त्या अन्य भाषाच्या दानासाठी ताणीला असाल तर मी आपल्याला आव्हान करल, ज्यांना अन्य भाषेचं दान पाहिजे आहे त्यांनी पुढे यावं, कारण देवाचा अभिषेक या ठिकाणी अद्भुत रीतीने आहे. जर तुमच्यापैकी कोणाला अन्य भाषेचं दान पाहिजे आहे तर त्यांनी स्टेजकडे यावं, अंतःकरणापासून देवाच्या चरणाजवळ यावं. तो पवित्र आत्मा देव बाबा आज तुम्हाला आणि मला द्यायला तयार आहे. ओ राबा शांदा राबा रिखा राबा सांदा लाबा. जर तुम्ही अन्य भाषेच्या दानाने भरलेला नाही आणि जर तुमची इच्छा आहे की मी त्या दानाने भरलं जावं तर मी आज तुम्हाला आव्हान करेल की तुम्ही पुढे यावं. तो देवाचा आत्मा तुम्हाला देव बापास द्यायला तयार आहे. ती भाषा देव बाप तुम्हाला द्यायला तयार आहे. येशूने म्हटले जो कोणी ताणलेला असेल त्याने माझ्याकडे यावं. आज काय तुम्ही ताणलेला आहात तर प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला आणि मला त्या अग्नीने भरण्यासाठी तयार आहे. स्वतःला त्याच्या अधीनाने स्वाधीन करूया. स्वतःला त्याच्या अधीनाने स्वाधीन करूया. आपले डोळे बंद असताना आपलं लक्ष त्या सर्व समर्थ देवाकडे लावूया आणि म्हणूया की देवा मला ती भाषा दे. माझ्या जीवनामध्ये मला आमूलाग्र बदल पाहायचा आहे. मला अधिक तुझ्या जवळ यायचं आहे. तो अग्नी या ठिकाणी आहे. जे सामर्थ्य पेंटेकॉस्टच्या दिवशी होतं ते सामर्थ्य आज या ठिकाणी आहे. आपले हात वर करा आणि पवित्र आत्मा जे शब्द तुमच्या मुखामध्ये घालत आहे ते बोलायला सुरुवात करा विश्वासाने. ओ रबा सखरांदाला बराबा री अंदालाबा शखरांदाला बराबा लबा. ओ देवाचा आत्मा स्वीकारा. देवाचा आत्मा स्वीकारा. देव बाप तुम्हाला भरत आहे. पवित्र आत्म्याचा अग्नी तुमच्यावरती उतरत आहे. अग्नीचं सामर्थ्य उतरत आहे. ओ रबा शखरांदाला बराबा लबा. ओ रंदालाबा शखर यांदाला बराबा लबा. ओ रबा बाबा 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 लबा सांदाला बराबा लबा. रबा दबा लबा शद दबा लबा दबा. ओ रबा शदना मालबा मिलता है. ओ रबा शतना माबा बाबा. ओ खरा बाबा बाबा. ज्यांना अन्य भाषेचं दान आहे अन्य भाषेतून प्रार्थना करा. अन्य भाषेतून प्रार्थना करा. अन्य भाषेतून प्रार्थना करा. अन्य भाषेतून प्रार्थना करा. लेट द फ्लो ऑफ द स्पिरिट कम. अग्नीचा वर्षाव. अग्नीचा वर्षाव. अग्नीचा वर्षाव. ओ खराबा रियंदालाबा शांदालाबा लाबा. रियंदालाबा शांताराबा लाबा लाबा लाबा. ओ रबा बाबा 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 लाबा. रियंदालाबा शांदालाबा लाबा लाबा लाबा. रिदराबा रियंदालाबा लाबा 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 लाबा. रबदनामा लाबा शादालाबा लाबा लाबा लाबा. सामर्थ्य आहे. सामर्थ्य स्वीकारूया. अग्नीचं सामर्थ्य स्वीकारूया. ओ रबा बाबा बाबा. आपले हात वर करा. आपले हात वर करा. अन्य भाषेतून प्रार्थना करा. देवाचं सामर्थ्य तुमच्यावरती उतरत आहे. ओ रबा बाबा 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 लबा. रिदराबा रियंदालाबा शादारामा लबा रबा. रिखराबा सांदालाबा. रियंदालाबा शतनामा लबा रबा लबा. ओ रबा बाबा 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 लबा. रिदराबा रियंदालाबा रबा लबा रबा लबा रबा लबा रबा लबा. रिदराबा रियंदालाबा शांदालाबा रबा लबा रबा लबा. अन्य भाषेतून प्रार्थना करा. अन्य भाषेचं सामर्थ्य. अन्य भाषेचं सामर्थ्य तुम्हाला देवा भरत आहे. देवा भरत आहे. फील फील इन द नेम ऑफ जीसस. ओ राबा बाबा 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 बाबा. ओ राबा शखरांदाला बराबा सांदाला बरा. देवाचं सामर्थ्य स्वीकारा येशूच्या नावामध्ये. ओ खराबा सांदाला बा. रिदाला रियांदाला बा. रबा सखरांदाला. रिदाला रियांदाला. ओ राबा बाबा बाबा शांदाला बा. रिदाला रियांदाला. रिदाला सांदाला बा. स्वीकारा अग्नीचं सामर्थ्य. ओ खराबा सांदाला बा. रिबाला बा. रिखराबा सांदाला बा. रियांदाला बा. रियांदाला बा शादाला. Riandala beshadara, riandala, uraba, riandala, lavadara, uraba, riandala, rikaraba, sandala, riandala, riandala, bashadara, rikaraba, sandala, riandala, 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 riandala,
Ridala barianda la bala bashanda la bala bala bala. Ridala barianda la bala basanda la bala bala. Rikara basanda la bala. Feel. Ukara basanda. Ridala barianda la bala. Rikara basanda la. Rikara basanda. यीशु मसीह के नाम से अभिषेक मिलता है यीशु मसीह के नाम से सामर्थ मिलता है आत्मा मंडराता आत्मा मंडराता पेंटेकोस्ट के दिन समान आत्मा मंडराता पेंटेकोस्ट के दिन समान अन्य भाषामध्ये प्रार्थना करूया सर्वजण आपला हात उंच करून आत्मा मंडराता ज्यांना अन्य भाषेचं दान आहे त्यांनी अन्य भाषेचं प्रार्थना करूया हो ज्यांना नाहीये त्यांनी प्रार्थना व्याकुळूया पवित्र आत्मा मंडराता पेंटेकोस्ट के दिन समान आत्मा मंडराता पेंटेकोस्ट के दिन समान आत्मा मंडराता अभिषेक मिलता है सामर्थ मिलता है अभिषेक मिलता है सामर्थ मिलता है यीशु मसीह के नाम से अभिषेक मिलता है यीशु मसीह के नाम से सामर्थ मिलता है आत्मा मंडराता पवित्र आत्मा मंडराता पवित्र आत्मा मंडराता पेंटेकोस्ट के दिन समान आत्मा मंडराता अग्नीचं सामर्थ्य पेंटेकोस्ट ओ, के अग्नीचं दिन सामर्थ्य समान आत्मा मंडराता आत्मा मंडराता पवित्र आत्मा मंडराता आत्मा मंडराता पवित्र आत्मा मंडराता पेंटेकोस्ट के दिन समान आत्मा मंडराता पेंटेकोस्ट के दिन समान आत्मा मंडराता आत्मा मंडराता Hallelujah. आत्मा मंडराता Amen. आत्मा मंडराता पवित्र आत्मा मंडराता पेंटेकोस्ट के दिन समान आत्मा मंडराता पेंटेकोस्ट के दिन समान भावांनो, लक्ष द्या माझ्याकडे. आज या ठिकाणी उभं असणारे लोकांना मला सांगायचं आहे की या हॉलमध्ये देवाचा अग्नी उपस्थित आहे. जर देवाचा अग्नी या ठिकाणी उपस्थित आहे तर ऑलरेडी अग्नीचा जिव्हा तुमच्या डोक्यावरती उपस्थित आहे. ज्यावेळेस आपण पाणी भरण्यासाठी नळाखाली हंडा ठेवतो, जोपर्यंत टोटी ओपन करत नाही तोपर्यंत हंडा भरला जात नाही. जोपर्यंत तुम्ही तुमची जीभ पवित्र आत्म्याच्या अधीन देत नाही तोपर्यंत अन्य भाषेचे शब्द तुमच्या मुखात येणार नाही. आज मला तुम्हाला आव्हान करायचं आहे की ज्यावेळेस तुम्ही देवाची भक्ती करता त्यावेळेस फक्त देवाची स्तुती करू नका, तर जे शब्द तुमच्या मुखामध्ये पहिले येणार आहेत अन्य भाषेचे ते शब्द बोलायला सुरुवात करा. कारण देव त्याच्या अग्नीचा वर्षाव आज या दिवशी करत आहे. आपले हात वर करा. कोणी शांत राहणार नाही, कोणी गप्प राहणार नाही. जोरात त्याची आराधना करूया. अग्नीचा वर्षाव देव बाबा आज तुमच्यावरती करत आहे. चला आपण एका आवाजामध्ये अन्य भाषेतून प्रार्थना करूया. ओ राबा सांदा लाबा रेखा राबा शांता राबा ओ राबा बाबा बाबा ओ राबा शांता राबा लाबा हालेलुया
Shandara Balaba. देवाचं सामर्थ्य स्वीकारा, देवाचं सामर्थ्य स्वीकारा, देवाचा अग्नी स्वीकारा, देवाचा अग्नी स्वीकारा, देवाचा अग्नी तुमच्यावरती आहे, देवाचा अग्नी तुमच्यावरती आहे, देवाचा अग्नी तुमच्यावरती आहे. Shandara balabara balaba. Uraba Shandara barabalaba. Rikaraba Shandara bala. देवबाप अनेकांना दृष्टांत देत आहे, अनेकांची भाषा देवबाप चेंज करत आहे, अनेकांची भाषा देवबाप चेंज करत आहे. देवाचा अग्नीचा वर्षाव, देवाचा अग्नीचा वर्षाव जो पेंटिकॉस्टच्या दिवशी झालेला आहे, तो वर्षाव देवबाप करत आहे. देवबाप तो अग्नीचा वर्षाव करत आहे, देवबाप अग्नीचा वर्षाव करत आहे. स्वीकारूया तो अग्नी स्वीकारूया. लपक
Amen, Lord. भावनाने बहिणीनो, मी लोक पाहत आहेत, देवबाप त्यांचं हृदय तोडत आहे. भावांच्या जीवनामध्ये अद्भुत देवबाप काम करत आहे. त्यांची हृदय तुटली जात आहेत. देवबाप त्यांना नम्र करत आहे. बहिणींवरती देवाचा अभिषेक आहे. एक महान अग्नीचं सामर्थ्य आज प्रत्येक बहिणीवरती आज उतरत आहे. भावावरती उतरत आहे. ओ राबा बाबा रिखा राबा शांदालाबा रियांदालाबा संदालाबा रिखातनमा सोखोरंदालाबा शथानियांदालाबा रिखाती अंतलेबे नमस्कारांदालाबा रियांदालाबा रिबालाबा शकारांदालाबा ओखाराबा संदालाबा राबालाबा ओ राबा बाबा 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 लाबा राबा बाबा बाबा लाबा शांदालाबा ओ रालाबा शांदालाबा ओ राबा बाबा 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 रियांदालाबा शांदालाबा राबालाबा राबा राबादालाबा शांदालाबा राबालाबा राबालाबा रिखांदालाबा राबालाबा 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 राबादालाबा राबालाबा 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 राबादालाबा राबालाबा Amen. Hallelujah. बारिश होगी रूहे पाक के बादल से धुल जाएंगे मन भी अंदर से जीसस प्रभूचा आत्मा आज या ठिकाणी आहे. यावेळेस आपण सर्वजण जे क्वायर मध्ये आहेत, आपण सर्वजण एका वेळेस अन्य भाषातून देवाचं स्तवन करणार आहोत. उरालाबा शांदाराबा राबा बाबा बाला तोलोबो शथा नामाबा नामा साखा लाबा दियांदा लाबा रिखो रोबो शका रंदा लाबा रिबा निका सोको ronto robo rida nama rianda laba rikaraba shada nama rida na laba sakaranta laba shada na uraba baba uralaba shiti anda laba raba riando lobo rikaraba shada nama rida nama rianda laba sanda laba rikaraba baba 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 laba raba baba 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 raba baba baba laba shanda laba. आपले हात वर करूया, अन्य भाषेतून प्रार्थना करा. आपले हात वर करूया. उरालाबा शांदालाबा रिखाराबा रियांदालाबा राबा सकारांदालाबा रिदानावा राबा बाबा 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 लाबा राबा बाबा शादाराबा लाबा राबा लाबा राबा बाबा बाबा लाबा शांदालाबा राबा लाबा. आवाज उंच करूया. उखाराबा शांदालाबा राबा लाबा राबा लाबा राबा. प्रत्येक बंधनं तुटली जात आहेत. प्रत्येक शाप तुटला जात आहे. उखाराबा शांदाराबा राबा लाबा राबा. ओ राबा बाबा 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 रिदाराबा रियांदालाबा शांताराबा लाबा राबा लाबा. प्रत्येक आजारपण बरं केलं जात आहे.
O raba ba 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 shandara bala bara bala bara bala ba rikara ba 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 bala ba shandala bara bala ba o raba ba 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 bala ba shandala bara bala ba rikara ba shandala bara bala ba ridada barianda la ba sandala bara bala ba rikara ba santola bara bala ba o raba ba 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 bala ba santolo bara ba dianda la ba rianda la ba shadada bala ba dada ba. Hallelujah, hallelujah, hallelujah. Holy Spirit of God. हालेलुया, हालेलुया. माझा विश्वास आहे की अनेक लोक त्याच्या अग्नीने भरलेले आहेत. ज्यांना कधी पवित्र आत्म्याचा स्पर्श माहित नव्हता त्यांना देवाने आज स्पर्श केलेला आहे. जड झालेले अंतःकरण तुटले गेलेले आहेत. जर तुम्ही आज पहिल्याच वेळेस अन्य भाषा बोललेला असाल तर मी तुम्हाला आव्हान केलं, आजपासून रोज तुमच्या प्रार्थनेमध्ये जे 2 शब्द जरी देवाने तुम्हाला दिलेले आहेत तर ते शब्द रोज तुमच्या प्रार्थने बोलत राहा. देवबाप तुमच्या अन्य भाषेमध्ये वाढ करल. जे लोक अन्य भाषेत बोलतात त्यांना मी आव्हान करल की देवाने पुन्हा एक वार तुम्हाला चार्ज केलेला आहे. अधिक अन्य भाषेतून प्रार्थना करत राहूया. जे देवाच्या आत्म्याने भरले देवाने त्यांना दृष्टांत विजन दिलेला आहे. निळ्या कृपादानाने देवापणे आम्हाला भरलेला आहे. आज देवाचे उपकार मानूया आणि जो पेंटिकॉस्टचा अनुभव आज तुम्ही घेतलेला आहे त्याबद्दल टाळ्या वाजवून प्रभूचं गौरव करूया. Hallelujah, 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 hallelujah. Amen. Jesus, we worship your name. Oh, धन्यवाद. आज भावनेने जर तुम्हाला अन्य भाषेचं दान आज मिळालं नसेल, निराश होऊ नका. आपल्या हृदयात ती तहान ठेवा. तुम्ही घरी जात असता, प्रार्थना करत असता, देवाजवळ अश्रू ढाळा की देवा मला त्या भाषेने भर. अचानक तुमच्यावरती ती भाषेचं दान येईल. अचानक तुम्ही तुमच्या घरामध्ये वैयक्तिक प्रार्थना करत असताना तुम्ही बोलायला सुरुवात कराल. या दिवसांमध्ये अधिक देवाच्या जवळ जा आणि माझा विश्वास आहे की पवित्र बायबल वाचन करण्याचं जीवन बदललेलं असेल. एक महान मोठा अभिषेक घेऊन तुम्ही या ठिकाणून जात आहात आणि माझा विश्वास आहे की अग्नी तुमच्या घरामध्ये पेटवणार आहे. हालेलुया. होली स्पिरिट ऑफ गॉड. स्वर्गीय प्रेमळदेवी बापा, आम्ही तुझ्या आभार आणि उपकार मानतो की तू आज आम्हामध्ये उतरून आलेला आहेस. जा पवित्र आत्मा तू आमच्यामध्ये पाठवलास. आज आम्ही पेंटिकॉस्टचा सण साजरा करत असताना आम्ही विश्वास बाळगतो प्रत्येक भावाला प्रत्येक बहिणीला तुझ्या अग्नीने तू भरलेला आहेस. आमच्या प्रार्थना व्यर्थ जाणार नाहीत. दै बापा येणाऱ्या दिवसांमध्ये तुझं अग्नीचं सामर्थ्य आमच्या मंडळीवरती कायम स्वरूपी राहील आणि मंडळी दुप्पट रीतीने वाढणार आहे असा माझा विश्वास आहे. या मंडळीतील प्रत्येक सभासदाचा वापर तुझ्या गौरवाकरता तू करणार आहेस. आज मी त्यांना आशीर्वाद देत आहे प्रभू येशूच्या नावात. आमेन.